पहिला नगर परिषद नगरपंचायत जिल्हा अमरावतीच्या निवडणुका येणाऱ्या 10 तारखेपासून प्रोसिजर सुरू झाली होईल आणि काँग्रेस पक्षाची तयारी ही गेल्या 5 वर्षे पक्षाची तयारी असते। मग ते बूथ लेवल असो, मंडल लेवल असो की तालुका लेवल असो, प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक प्रभागात काँग्रेस पक्षाची जोरात तयारी नेहमी असते। निवडणुका लागल्या आम्हाला काही त्यात जसे काही आमची गडबड झाली असं नाही, कारण निवडणुका समोर जायची आमची पूर्ण तयारी होती। त्या हिशोबानं आज मुलाखती ठेवल्यानंतर उद्या निवड मंडळाची अमरावती जिल्हा निवड मंडळाची बैठक राहील आणि त्यात नावं फायनल करून महाराष्ट्र निवड मंडळाकडे पाठवल्या जाईल आणि 12 तारखेला महाराष्ट्र निवड मंडळाची बैठक आहे आणि तिथे 14-15 तारखेला उमेदवाराची लिस्ट डिक्लेअर होईल। तर मला पूर्ण भरोसा आहे की अमरावती जिल्ह्यातल्या 12 नगर परिषद नगरपंचायता ह्या जास्तीत जास्त काँग्रेसच्या राहतील, काँग्रेसचे अध्यक्ष बसतील। त्या परिस्थितीनं, कारण आज परिस्थिती शेतकऱ्याची, साधारण जनतेची आणि सुशिक्षित बेकार म्हणजे पूर्ण या सरकारला बेचैन करून टाकलं या शेतकऱ्यांना, सुशिक्षित बेकारांना, सामान्य जनतेला। आणि म्हणून लोकांची खूप चीड ह्या सरकाराविषयी आहे। त्या हिशोबानं जनता ताकदीनं काँग्रेसच्या मागे राहील आणि नगर परिषद नगरपंचायत काँग्रेसच्या जास्तीत जास्त निवडून येईल। अमरावती जिल्ह्यातील 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या संदर्भात आज जे काही उमेदवार आहेत संभाव्य, त्या उमेदवारांची जी काही निवड आहे किंवा त्यांच्या ज्या मुलाखती आहेत त्या मुलाखती पक्षश्रेष्ठीच्या वतीनं इथं घेण्यात आलेल्या आहे। आपण बाहेर पाहत असाल तर प्रचंड गर्दी अशी आपल्याला दिसेल, कारण उमेदवार आमच्याकडे 2-2 एक जागेसाठी 2-2, 3-3 उमेदवार आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थानं ती कसोटीच आहे, परंतु काँग्रेसचे प्रबळ कार्यकर्ते आहेत, प्रबळ उमेदवार आहेत। त्या उमेदवारांची निवड या निमित्तानं निवड समिती करणार आणि ज्या काही निवडणुका आहेत नगरपंचायत नगरपरिषदच्या निवडणुका, हे येणाऱ्या निवडणुका काँग्रेस पक्ष अमरावती जिल्ह्याच्या पूर्णच्या पूर्ण नगरपरिषदा निवडून आणण्याची पूर्ण ताकद आहे। काय सांगणार, निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, 10 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतच्या अमरावती जिल्ह्यात निवडणुका होत आहेत। तुम्ही आता सर्व उमेदवारांची मुलाखती घेत आहेत, काय अजेंडा आहे आता? काय पाहत असेल तर मी आमच्याकडे ज्या मुलाखती सुरू आहेत आता प्रचंड संख्या उमेदवारांची इच्छुकांची आमच्याकडे आलेली आहे। आता आमचे आज सर्व नगरपरिषदच्या नगराध्यक्षाचे उमेदवार, प्रभागाचे उमेदवाराच्या